सुंदर मनामध्ये भरली. काय कळलं पाहिजे? तुम्ही तुमच्या पोराच्या बाजूने उभं राहायचं ठरवलंय का? आवाज खाली आहे मे. कोणाशी बोलते काय भान आहे का नाही? सॉरी सॉरी आत्याबाई. आप्पा सॉरी. मला तुमच्यावर आवाज चढवून नव्हतं बोलायचं. पण आत्याबाई मला लई इन्सिक्युअर वाटत राहिले. आता यांनी गाडी मोडचा विषय घेतलाय डोक्यात. तो काही जात नाही त्यांच्या डोक्यातून. आत्याबाई मी आता 27 ची झाली. मला आई व्हायचंय आणि हा माणूस मला घरातून काढायचं म्हणतोय. आत्याबाई प्लीज माझा संसार वाचवा. आत्याबाई मी पाया पडते तुमच्या. संसार वाचवा. आप्पा सुनबाई, तुम्ही दोघं मला माझ्या आई वडिलांसारखे. मी का नाही तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकीन. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. पण मग तुम्ही यांना समजावा. यांनी जर का मला सोडून दिलं तर मी कुठं जाऊ? मला कोणीच नाही. अगं हे मे, तू काहीच करायची गरज नाहीये. जे काय करायचंय ना ते आम्ही केलेलं आहे. आई आप ऐकणार नाहीत. डिवोर्स हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीच आहे ना. तू तरी काय एवढा टोकाचा निर्णय घेऊन राहिला दादा? नाही झेपत आभ्या आता मला हे सगळं. ठीक आहे दादा, मला कळतंय की तुला थोडी स्पेस पाहिजे. असं कायला पाहतो अभ्या? बापू म्हणतेत अतिपरिचयात अवज्ञा. थोडं दूर व्हायचं काही काळासाठी. सगळी किलमिश जाते. त्या माणसापासून त्या जागेपासून दूर गेलं ना की डोकं शांत होतं. सारासार आपण विचार करू शकतो आणि समोरच्या माणसाला माफ बी करू शकतो. लतिका पण बापूंनी सांगितलंय. दादा ए दादा दादा रागात आहे यार तू. तो राग निवळणं गरजेचं आहे. कळतंय का तुला? त्यानंतर तू जो बी डिसिजन घेशील ना तो खरा असेल. ए दादा पाय ना इकडे. ए पाय लती जे बोलते ना ते बरोबर आहे. तुला खरंच स्पेसची गरज आहे. घुसमट होऊ राहिली तुझी. तू एक काम करतो का? एकटाच जा कुठं तरी फिरायला शांत ठिकाणी. आवडतं ना तुला? हा, एकटा विचार कर, स्वतःला वेळ दे. हा ए पाय, एकदा का तू शांत झाला ना, तुझा राग निवळला ना, मग तू जो बी डिसिजन घेशील आम्ही हाय तुझ्या बरोबर. हा पण आई पण नाही ऐकणार. दादा हे पाय, तू अजून बी रागात आहे. त्यामुळे जेव्हा तुझा राग निवळेल ना तेव्हा आपण शांतपणे बोलू. बरं? हा तुम्ही दोघं आहे ना माझ्यासोबत. दादा मी काय म्हणलं तुला? तू शांत हो. किमान 3 महिने घे तू स्वतःसाठी. शांत हो आणि त्यानंतर तू जो बी डिसिजन घेशील आम्ही हाय तुझ्या बरोबर. काय कायला काळजी करतो यार? दादाचं लग्न मोडू नये असं आभ्याला बी वाटत. पण मग दादाला बरं वाटावं म्हणून फक्त वेळ मारून नेण्यासाठी आभ्या असं बोलला. लतिका तू बी आहे ना सोबत? दादा तुमचं फक्त तुटू नये एवढंच वाटतं मला. नाही तुटणार. सगळं मिटल. आहे ना आम्ही. आहे का नाही दादा? आणि तू बरं केला मला फोन केला. परत कधी बी असं वाटल मला फोन करायचा. येईन मी. हो चल ये. टेन्शन घे करू तू. मला फोन करायचा, मी येणार. आपण जॉब मध्ये असेल तर जॉबचं काय? भावासाठी येणार नाही का?
तुम्ही दोघं आहे ना म्हणून चालू आहे बाबा सर.